नाशिक जिल्ह्यात बिबट्या मानव संघर्षानं पुन्हा एकदा भयावह वळण घेतलंय। सिन्नर तालुक्यातील शिवडी गावात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत तरुण शेतकरी आणि बिबट्या दोघांचाही विहिरीत पडून मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोरख जाधव हा तरुण शेतकरी 4 जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेला होता। दुपारी सुमारे 12 वाजताच्या सुमारास तो शेतातील विहिरीजवळ जेवण करत असताना अचानक बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला। जीव वाचवण्यासाठी घाबरलेल्या गोरखनं पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र धावपळीत तो शेतातील विहिरीत पडला। दरम्यान गोरखचा पाठलाग करत असलेला बिबट्याही थेट विहिरीत उडी मारून पडला। दोघंही बराच वेळ विहिरीतील पाण्यात अडकून राहिले। जवळपास 2 ते 3 तास पाण्यात राहिल्यानं बिबट्याचा मृत्यू झाला, तर गोरख जाधव याचाही दुर्दैवी अंत झाला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। वन विभागाकडून घटनास्थळी पाहणी करण्यात आली असून मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे। ही घटना पुन्हा एकदा शेतकरी आणि वन्यजीव यांच्यातील वाढता संघर्ष अधोरेखित करत असून प्रशासनानं तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी जोर धरते आहे।